मी ओबीसी संघटना तालुका अध्यक्ष बाबाराव दर्गेवाड। आज आमच्या ओबीसी संघटनेमार्फत हिमायतनगर तहसील येथे निवेदन देण्यात आले आहे। आमचे ओबीसी नेते लक्ष्मणजी हाके साहेब तथा वाघमारे साहेब यांनी आज वडीगोद्री येथे उपोषण मांडून 8 ते 9 दिवस झालेत, पण सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे। जर त्यांच्या तब्येतीची काय जर बरं वाईट झालं तर त्यांच्या होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी हे शासनाची असेल। आणि मी शासनाला आमच्यामार्फत सांगू इच्छितो की जर आमच्या नेत्याच्या मागण्या जर शासनाने मान्य नाही केल्या तर आम्ही बुधवारपर्यंत वाट बघू। बुधवारपर्यंत आम्ही निवेदनामार्फत शासनाला कळवलं। जर बुधवारपर्यंत जर आमचं उपोषण उठवलं नाही तर बुधवारची बाजारपेठ हे पूर्णपणे बंद ठेवण्याचा इशारा आम्ही शासनाला देत आहोत। आणि 5 मे 2021 रोजी जो न्यायालयाने निकाल दिला की मराठा समाज हा सर्व गोष्टीने तंदुरुस्त आहे, त्यांच्यामुळे त्यांना आरक्षण देता येणार नाही, या न्यायालयाचा सुद्धा अपमान शासन करत आहे। त्यांना शासनामध्ये 2 समाजामध्ये शासन हे भांडण लावण्याचं काम करत आहे। आमच्या संघटनेमार्फत मी एवढं सांगू इच्छितो, जर आमच्या नेत्याच्या मागण्या जर पूर्ण नाही केल्या तर बुधवारपासून आम्ही पूर्ण बाजारपेठ बंद करू। आणि प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात हेच वातावरण चालत आहे। या पूर्ण होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी ही शासनाची असेल। जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा। जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा।